नाशिक रोडमधील काही भागांसह प्रभाग क्रमांक 20 मध्ये दिवसातून केवळ एकदाच आणि तोही कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापरासाठीही अडचणीचा सामना करावा लागतोय। नमस्कार, माझं नाव रितेश यशवंत केदारे। मी प्रभाग 20 मध्ये राहतो। गेल्या अनेक दिवसापासून पाण्याचा इतका प्रॉब्लेम आहे की म्हणजे वारंवार अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा काही कामं होत नाही। त्यांना किती निवेदनं द्या, किती पण काही सांगा तरी काही होत नाही। पाणी सुरळीत काही चालू नाही आहे। ते सांगतात की हां आम्ही करतो पण काहीच होत नाही आहे। आणि हे किती दिवस चालणार हे आम्हाला प्रश्न पडला आहे। आणि पाणी आलं तरी तर एवढं दूषित पाणी येतं का अक्षरशः वास पण येतोय। काही जणांना पोटाचा पण त्रास झाला, जुलाब वगैरे असे काही त्रास होत्या, उलट्या वगैरे। तर त्याच्यावरती प्रशासनाने लक्ष द्यावं हीच आमची विनंती आहे। उच्च भागात अनेक ठिकाणी पाणी पोहोचत नसल्याने पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे। समस्या सुटेपर्यंत नगरसेवक कैलास मुदलियार यांच्या वतीने मोफत टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। आम्हाला पाणी शुक्रवारपासून रविवारपर्यंत सकाळपर्यंत पाणी येत नाही आणि येतं तर रविवारी फक्त 5 मिनिटं पाणी येतं आणि ते बी कमीच येतं। 4 बादल्या भरत्या फक्त। हां, आणि पाण्याचा खूपच प्रॉब्लेम आहे। एक तर आमच्या 3ऱ्या मजल्यावर पाणी चढत नाही। आम्हाला खूपच प्रॉब्लेम आहे। 2 पाहुणे आले तरी प्रॉब्लेम होतो। आंघोळीत बंद राहते, आमचा वापर बंद राहतो सगळा। जलवाहिन्यांची दुरुस्ती, वॉलची तपासणी आणि गळती शोध मोहीम तातडीने राबवून नियमित व पुरेशा दाबाने पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी करण्यात आली आहे। मी वत्सला बाजीराव पवार। पाण्याची लय वणवण आहे। पाणी शनिवारी रविवारी येत नाही। आलं तर थोडंसं अर्धा तास 15 मिनिटं राहतं, पाणी जातं। त्या याला फोन करावा तर गाडी पाठवून देतो मात्र, पण त्याच्याने काही होत नाही। आणि पाण्याची लय वणवण चालू आहे एक तर। प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही स्थानिकांकडून देण्यात आलाय। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।